संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतिशील जागर पैठण नगरीमध्ये होणे मराठवाड्यासाठी भूषणावह आहे, असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलंय. पाहुयात. संत चोखामेळा अध्ययन केंद्र, वृंदावन फाउंडेशन पुणे आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने 28 आणि 29 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024च्या फलकाचे अनावरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं. या प्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, समता वारी संयोजन समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक अलका सपकाळ, प्राध्यापक ज्ञानोबा सपकाळ, आनंद आसोलकर, पैठणच्या नियोजित संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संतोष तांबे, संयोजन समितीचे विष्णू ससाणे, कैलास मुके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी भाषेची जननी असलेल्या प्राचीनतम तीर्थक्षेत्र पैठण नगरीमध्ये होत असलेले संत चोखामेळा साहित्य संमेलन हे संत एकनाथांच्या समन्वयवादी विचारांचे अधिष्ठान रूप ठरेल. संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतिशील जागर पैठण नगरीमध्ये होणे मराठवाड्यासाठी भूषणावह असल्याचं प्रतिपादन ठाले पाटील यांनी केलं. दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024च्या बोध चिन्हाचे अनावरण देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी धाराशिव शहरातील संत मुक्ताबाई मंदिरामध्ये संत मुक्ताबाई यांच्या परमभक्त अभ्यासक आणि त्यांच्या विचार कार्याच्या प्रसारक मंगलाताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले होते. सोयराबाई संत, कवी आणि माणूस असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले 2 दिवसीय साहित्य संमेलन एकूण 6 सत्रामध्ये विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीमध्ये तीर्थक्षेत्र पैठण येथे 28 आणि 29 सप्टेंबरला संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, संत साहित्य प्रदर्शन, संत साहित्यांचे देखावे असणार आहे. सदरील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे असणार आहेत. संत चोखामेळा साहित्य संमेलन ही कल्पनाच अभूतपूर्व अशा प्रकारची आहे. ज्याला कोणाला ही कल्पना सुचली असेल त्या व्यक्तीचं अभिनंदन करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. मराठवाड्याच्या मातीमध्ये पैठणला जिथं मराठी भाषेची पायाभरणी झाली त्या ठिकाणी दुसरं चोखामेळा साहित्य संमेलन होत आहे. ही लक्षणीय अशा प्रकारची गोष्ट आहे. दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी शुभेच्छा देत मराठवाडा साहित्य परिषद आपल्या सोबत असल्याचं सांगितलं. प्राध्यापक अलका सपकाळ यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. प्राध्यापक संतोष तांबे यांनी प्रास्ताविक तर विष्णू ससाणे यांनी आभार प्रदर्शन केलं. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण.